आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीच्या गणोरी फाटा येथे आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन। धनगर व बंजारा लमाण समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ नये। फुलंब्री तालुक्यातील गणोरी फाट्यावर आदिवासी समाजातर्फे धनगर व बंजारा लमाण समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ नये या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बंजारा व धनगर तसेच इतर समाजाला अनुसूचित जमाती आदिवासी एसटी मध्ये समाविष्ट करू नये। हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी। संविधान व सामाजिक न्यायानुसार आदिवासी आरक्षण अबाधित ठेवण्याबाबत तसेच गॅझेटप्रमाणे कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातील आरक्षणात समावेश करू नये याला आदिवासी समाजाचा विरोध आहे। संविधानाच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमातींची यादी भारत सरकारने जाहीर केलेली आहे। त्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जमातींना अनुसूचित जमाती म्हणून कायदेशीर मान्यता आहे। या यादीत नसलेल्या इतर कोणत्याही समाजाला आदिवासी म्हणून आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही। महाराष्ट्रातील आदिवासी समाज ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत वंचित राहिला आहे। आज हा समाज शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात हळूहळू पुढे सरकत आहे। परंतु अलीकडच्या काळात काही प्रस्थापित समाज उदाहरणार्थ बंजारा, धनगर इतर राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। हा प्रकार सामाजिक अन्यायकारक असून संविधानिक तरतूद नाही, म्हणून आदिवासी समाज याला विरोध करत आहे, असे निवेदन फुलंब्री तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले। तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी कार्यालय पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री पोलीस ठाणे येथे देण्यात आले। सदरील आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी कळुबा शेळके, उपाध्यक्ष विलास किसन मोरे, अफसर तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज हजर होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद येथे आदिवासी आरक्षण बचावासाठी लाखोंचा उलगुलान मोर्चा। पुसदमध्ये लाखोंचा उलगुलान मोर्चा। आरक्षण बचावासाठी आदिवासींचा एल्गार। आरक्षण आमचा हक्क हिरावू देणार नाही। पुसद शहरात आदिवासींचा ऐतिहासिक मोर्चा। बातमी पुसद येथून। अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी आणि बंजारा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणातील घुसखोरी विरोधात आज पुसद येथे ऐतिहासिक उलगुलान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात तब्बल लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवून हक्काच्या आरक्षणासाठी प्रचंड एल्गार केला। लहान बालकांपासून ते वयोवृद्ध महिला, तरुण, युवक, युवती अशा सर्व स्तरातील आदिवासी बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला। पंचक्रोशीतील गावपाड्यातून हजारो वाहनांचे ताफे पुसद शहरात दाखल झाले। शहर निळ्या पिवळ्या झेंड्यांनी गजबजले होते। संविधान बचाव, आरक्षण बचाव, महामनांचा विजय असो अशा घोषणांनी मोर्चा परिसर दुमदुमला। मोर्चात पारंपरिक दंडार नृत्य, ससेवा ग्रुपचे सादरीकरण, मासोळ्या यांच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले, तर काहींनी बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेचे सादरीकरण करून आरक्षणाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही हा ठाम संदेश दिला। मोर्चाची सुरुवात जुनी चिनिंगपासून महात्मा फुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करत यशवंत रंगमंदिर स्टेडियम येथे सभेत करण्यात आली। यावेळी राज्याच्या आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला। त्यांचा प्रथम राजीनामा घ्यावा आणि नंतरच आरक्षणासंबंधी निर्णय करावा अशी मागणी सभेतून करण्यात आली। प्रमुख वक्ते किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी तडाखेबाज भाषण करून जनसमुदायाची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आढाव व सुरेश धनवे यांनी केले, तर आभार माधवराव वैद्य यांनी मानले। राष्ट्रगीताने या ऐतिहासिक मोर्चाचा समारोप झाला। 2 सप्टेंबर रोजी
या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन असणाऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठा आरक्षणाचे जनक जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या निमित्ताने 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंध त्या गॅजेटचा आधार घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण कसं करता येईल अशा पद्धतीचा घोरी प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला. कशासाठी हे प्रयत्न यांनी सुरू केला तुम्हाला माहित आहे. पहिलाच मोर्चांचा किनवट या भागामध्ये झाला. तुमच्या त्या शेजारच्या लगतमध्ये आताच असणारा तेलंगणा आणि सुरुवातीचा असणारा आंध्र प्रदेश त्या भागामध्ये तिथला असणारा बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे अर्थात आदिवासी मध्ये आहे. हा एक संदर्भ घेऊन त्यांनी पहिल्यांदा अटॅक किनवटच्या मोर्चाने त्यांनी सुरुवात केली आणि मग तिथल्या असणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी त्या भागामध्ये काम करणाऱ्या सर्व आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आमची असणारी न्यायिक असणारी भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणचा असणारा मोर्चा आयोजित केला आणि थोडस बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द चुकीने आमच्या लोकांकडून बोलले गेले. टीका टिप्पणी जरूर आपण केलं पाहिजे. न्याय मागण्याचा सगळ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. घटनेने बाबासाहेबांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षण मागत असताना आपणही विचारवंत आपणही अभाषक आहात. कालपर्यंत ओबीसी मध्ये हे लोक येऊ नये म्हणून आंदोलन करणारे ही आज आदिवासी भाऊ पाहतात. हे सगळ्यात मोठं त्यांचं दुखणं आहे. आणि ही सगळीच्या सगळी मंडळी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊ देणार नाही म्हणून ही लोक आंदोलन काल करत होती. ही आमची बंजारा समाजाची लोक आणि आता 2 सप्टेंबरच्या नंतर त्यांना उपरती झाली. वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा असणारा आदिवासी आमचा असणारा बंजारा माणूस आदिवासी मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या या शेड्यूल मध्ये या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला त्या ठिकाणी समावेश करा. कसं करता येईल बावन कसं करता येईल. हैदराबाद गॅजेटचा आणि असणारा बाकीच्या गॅजेटचा संदर्भ या ठिकाणी लागू होत नाही. वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला नसेल काय. जरूर त्यांनी केला असेल. आम्ही हे म्हणालो होतो भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 342व्या कलमाच्या अंतर्गत देशभरातल्या सगळ्या आदिवासींना एका सूचीमध्ये आरक्षण दिल्यानंतर त्या सूचीमध्ये जी काही आमचे नाव आहे एक मिनिट त्या ठिकाणी उल्लेख नाही, कुठला समावेश नाही. असं नसताना आपण या ठिकाणी येत आहात. आमच्या समाजावर एक प्रकारचं अतिक्रमण आहे, अन्याय आहे, जे कदापि होऊ येणार नाही. एवढंच आमच्या असणारी मागणी. हे म्हणालो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निकषाची पूर्तता करून संविधानात घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असा एक शब्द प्रयोग त्याला केल्यामुळं त्यांना जर वेदना झाल्या असतील तर माझं त्याच्यात दुःख असण्याचं काय कारण. सर, सोशल मीडियावर आदिवासी समाजाला सुद्धा अशा प्रकारच्या शिव्या देण्यात येत आहे. त्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे यासाठी आपण कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार. ज्या ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी तशा पद्धतीचे ट्रोल झाले असतील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे. बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी तसे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये आदिवासींचं जे अनुसूचित जमातीचं सल्लागार जे परिषद आहे संविधानिक अशा पद्धतीचं तिची बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. 10 तारखेचा मोर्चा आपला कसा असणार आहे, त्याची काय रूपरेषा असेल. आता इथे आयोजन समितीची काय मंडळी आली आहे. यवतमाळला 10 तारखेला मोठा मोर्चा होणार आहे. आम्हाला एका संख्या म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा आमचा मोर्चा नाही. आमचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या आरक्षणाच्या हक्कावर जे काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत ते होऊ नये याच्यासाठीच आमचा लढा आहे. कोणा जातीच्या आणि जमातीच्या विरोधामध्ये नाही. त्यांना म्हणत असेल की जास्त शक्ती प्रदर्शन केल्यामुळेच आम्हाला आरक्षण मिळत असेल तर त्यांनी त्या भरमात राहू नये. परंतु निश्चितच यवतमाळचा मोर्चा सुद्धा विराट त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण. धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी युवकाची हत्या झाली. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांना समाविष्ट करावे. जनहित संघटनेची मागणी. विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित पात्र महिलांना समाविष्ट करण्यात यावे असे निवेदन जनहित संघटनेतर्फे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेत डिसेंबर 2024 पासून 2,40,00,000 महिलांचा समावेश केला व त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळू लागला. परंतु काही महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतला नाही किंवा या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही. तसेच या योजनेतून बऱ्याच महिला अपात्र करण्यात आल्या. म्हणून पात्र महिलांना समाविष्ट करण्यात यावे व त्यांच्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात यावी. बहिणींना 2100 रुपये महिना मानधन देण्यात यावे. ई-केवायसी साठी वाढीव मुदत देण्यात यावी. विधवा महिलांना एकच OTP देऊन त्यांची KYC पूर्ण करावी. घटस्फोटित महिलांना त्यांच्या नवऱ्याच्या आधार कार्डवर येणारा OTP देण्यात अडचण येत आहे, त्याची योग्य सोय करण्यात यावी. नसता लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. निवेदनावर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद जाकीर अब्दुल कादर, महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद शब्बीर, प्रवक्ता सय्यद लायकुद्दीन, जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, शहराध्यक्ष शेख इम्रान, महिला अध्यक्ष नीता भालेराव, शहर उपाध्यक्ष शेख मोइनुद्दीन, अनवर नवाब, शेख अखिल, ताबिश कादरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. च्या नावाने जे सत्तेत आलेली सरकार आज महिला लाडली बहीण वंचित आहे त्या योजनेपासून 26 लाख महिलांना KYC झालेली नाही, त्यांना त्याच्यावरून फायदा होत नाही. आपल्याकडून संघटनेकडून काय भूमिका घेणार आहे तुम्ही? संघटनेच्या मार्फत आम्ही आपल्या महिलांवरती जो अन्याय झालेला आहे त्यांना जे बाद करण्यात आलेलं आहे त्यांच्या ऐवजी दुसऱ्या महिला घेण्यात यावे ज्या पात्र ठरतील. अशा ज्या अनेक महिला आहेत त्यांना पैशाची आर्थिक मदतीची फार गरज आहे. जशी आमच्या बंधूंनी सांगितल्याबद्दल की विधवा महिला आहेत त्यांना पैशाची गरज आहे, वृद्ध महिला आहेत त्यांना पण गरज आहे आणि सरकारने एवढा निधी आहे तर त्यांना त्यांच्या मार्फत देण्यात यावा, हीच आमची मागणी. आपलं नाव? नीताताई भालेराव. मैं जनहित संगठन के मार्फत एक बात सरकार से करना चाहता हूँ कि इलेक्शन के पहले आपने सबको पैसे दिए, जो पात्र थे अपात्र थे सबको दिए. घर के 8 लोगों 10 लोगों को आपने दिए, तो अब आप नाम क्यों कट कर रहे हैं? और पहले आप राशन कार्ड पे आप देने का बोले, इससे पहले आपने रहवासी प्रमाण पत्र उत्पन्न पे दिए. तो ये क्या माजरा है? हम सरकार से सवाल कर रहे हैं. नहीं, जिस तरह से लाडकी बहन को अभी योजना का लाभ मिल रहा है, कुछ महिलाएं वंचित रह रही है, तो लाइन में जाके खड़ रही है दुकानों के ऊपर ऑनलाइन के वास्ते, पर उनका काम नहीं हो रहा है. तो आपकी संगठन के और से क्या कदम उठाया जाएगा? KYC जो पोर्टल शुरू करे तो हम चाहते हैं कि और उसमें कुछ बदलाव लाया जाए. पहले बीवी की OTP ले रहे, उसके बाद हस्बैंड की ले रहे, और जो गैर शादीशुदा है उसके वालिद की OTP ले रहे. उसमें आधा 1-1 घंटा, कभी कभी 4-4 घंटे एक OTP को जा रहा. पोर्टल में OTP शो हो रहा और इधर बॉक्सेस शो नहीं हो रहे उसके. तो सरकार को चाहिए कि इसमें कुछ रद्दोबदल करे. अभी अधिकारियों से आप मिले तो क्या आश्वासन दिया आपको? वो हमारी बात ऊपर तक पहुंचाने का बोले, इंशाल्लाह हमको उन्होंने आश्वासन दिए हैं हमारे संगठन को. तो इंशाल्लाह देखते हैं, अगर उन्होंने नहीं करते तो फिर देखेंगे आगे क्या करना है रणनीति संगठन की तरफ से. आपका नाम? मोहम्मद मोइनुद्दीन, शहर उपाध्यक्ष जनहित संगठन औरंगाबाद. जिस तरह से महिलाएं 26 लाख के तादाद है महाराष्ट्र में, वो महिला की KYC नहीं हुई और उनके डॉक्यूमेंट क्लियर नहीं हुए, जिससे उनको लाडली बहन को योजना का लाभ नहीं मिल रहा है. आपकी संगठन की ओर से क्या कदम उठाया जाएगा इस पूरे योजना को लेकर? जनहित संगठन की तरफ से हम 3 दिन का कैंप लगाएंगे जिसमें KYC हमारी तरफ से फ्री होंगी. इंशाल्लाह हम फ्री करने के उसमें है, हमारा काम चालू है. हमारा जैसा नियोजन बन जाएगा ये 2-4 दिन में हम उसको पेपर डिक्लेयर करके आपके मार्फत हम इसे डिक्लेयर करके पूरे औरंगाबाद के शहर के भी लोग आ सकते हैं. हम 5 लोग बिठाएंगे उसमें और इंशाल्लाह जितनी ज़्यादा से ज़्यादा हो सके हम 3 दिन में जनहित संगठन की तरफ से मुफ्त कैंप लगाएंगे और KYC लोगों को करा के देंगे. ये जो आप कैंप लगाने वाले शहर के लोग रहेंगे, ग्रामीण भी इसका लाभ ले सकते, महिलाएं कोई भी आ सकते हैं. ये पूरे जिले के लोग जिनके पास वक्त है वो हमारे पास आ सकते हैं, तो हम बिल्कुल उनका भी काम करेंगे. ऐसा कुछ भी नहीं, एरिया वाइज नहीं रहेगा, पूरे जिले के उसमें लोग भी आ सकते हैं. 3 दिन लेकिन हम कैंप फ्री चलेंगे. कहाँ पे रहेंगे कैंप? ये कैंप रहेंगे रोशन गेट, आजम कॉलोनी में रहेगा. आपका नाम?
मेरा नाम मोहम्मद जाकिर है, मैं जनहित संगठन का संस्थापक अध्यक्ष हूँ। सर क्या कहेंगे, आज विभागायुक्त कार्यालय को आपने विभागायुक्त को जो निवेदन दिया है, क्या है प्रमुख मांगनी आपकी? आज जनहित संगठन का शिष्टमंडल जो है तो हमारे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद जाकिर साहब के नेतृत्व में यहाँ पर दिया गया है निवेदन डिविजनल कमिश्नर साहब को। मुख्यमंत्री लाड़की बहन योजना जो है, इस योजना के तहत अभी तक 2,40,00,000 महिलाओं को जो है तो लाभ मिल रहा है नियमित, लेकिन जो है तो सरकारी निकष के हिसाब से 26 लाख महिलाओं के जो है तो नाम इन्होंने रद्द कर दिए गए। तो हमारी प्रमुख मांग ये है कि फिर से जो वंचित रही हुई इसके अंदर महिला है, हमारी लाड़की बहन है, तो उनको पात्र को जिसके अंदर समाविष्ट किया जाए। 26 लाख का जो है तो इनके अंदर नवी वेबसाइट जो है तो चालू की जाए इनके रजिस्ट्रेशन के लिए। दूसरा, दुष्काल का जो है तो ये पीरियड है, 1500 रुपये अभी आ रहे हैं, शासन ने घोषणा की थी 2100 रुपये डालेंगे। तो हमारी दूसरी प्रमुख डिमांड है कि हमारी लाड़की बहनों को अभी जो है तो पानी चारों तरफ है, खाने पीने के लिए परेशानी हो रही है, चारों तरफ जो है तो दुष्काल का माहौल है। ऐसे माहौल के अंदर अगर 2100 रुपये मिलते हैं तो उनको एक बहुत बड़ी आर्थिक मदद हो जाएंगी और उनका उसके ऊपर गुजारा जो है तो होगा। इसके लिए ये महीने से 2100 रुपये शासन जो है तो तत्काल डाले, जिसकी हमने जो है तो प्रमुखता से डिमांड की। तीसरी इसके अंदर विशेष डिमांड ये है कि जो KYC के नाम के ऊपर अभी जो है तो वेरिफिकेशन हो रहा है, उस वेरिफिकेशन को हमारा विरोध नहीं है, लेकिन उसके अंदर तांत्रिक बहुत सारी अड़चन है, टेक्निकल अड़चन है। वो अड़चन को जो है तो गवर्नमेंट दूर करे। उसके अंदर OTP 10-10, 15-15 मिनट लेट आ रहा है और उसके बाद भी जो है तो जो 2 वेरिफिकेशन है आधार के ऑथेंटिकेशन के, तो उसके अंदर अगर जो विधवा महिला है या घटस्फोटित महिला है वो OTP कहाँ से ला के देंगे उसके मर्द का? तो इसका कोई ऑप्शन नहीं है ये, और इसके अंदर बहुत बड़ा घोल होने वाला है। कहीं ना कहीं अगर नहीं मिले तो ये हमारी विधवा और जो है तो घटस्फोटित बहनाएं ये इससे वंचित होने वाली है, ये अपात्र होने वाली है। तो इसकी शासन दखल ले और उनको सिंगल OTP का उनको जो है तो वेरिफिकेशन कराए और जल्द से जल्द जो है तो इसको मुद्दत वाड़ भी दी जाए। 2 महीने की मुद्दत वाड़ है इसके अंदर। इतने कम कालावधि के अंदर ज़्यादा टाइम इसकी वेबसाइट में लग रहा है, तो ज़्यादा से ज़्यादा इसको 6 महीने की मुद्दत वाड़ दी जाए, ऐसी हमारी डिमांड। 26 लाख आंकड़ा छोटा नहीं साहब, जिस तरह से सरकार सत्ता में आई हुई है, देवा भाऊ और शिंदे साहब, तो ये 26 लाख जो महिलाएं वंचित है, आगे अपनी भूमिका क्या करेंगी संगठन की अगर ये ऑनलाइन इन्होंने पूरा प्रोसेस नहीं करे? तो इन्होंने अगर प्रोसेस नहीं करे है और 26 लाख महिलाओं का जो है तो इनकी जगह पे समावेश नहीं करे है, तो इनकी जगह पे ऑप्शनल बोल के हम मांग रहे हैं। वरना तो 6 करोड़ महिलाओं की जो है तो संख्या है, उसमें से 2,40,00,000 को दिया है। अभी बहुत सारी ऐसी हमारी बहनें जो है तो बाकी जिनको घाई गड़बड़ में इन्होंने जो है तो साइट चालू करे, बाद में बंद कर दिए, इलेक्शन लागू हो गए, कई महिलाओं का जो है तो रजिस्ट्रेशन नहीं हो पाया है, उनको पैसा नहीं मिल पाया है। तो ऐसे 1 करोड़ के आसपास इसका आंकड़ा जा सकता है महिलाओं का। तो हमारी मांगनी है कि पहले फेज में 26 लाख को इनकी जगह पे जो है तो लिया जाए और बाद में इसको जो है तो कार्यान्वित आगे महिलाओं को किया जाए। अगर नहीं करेंगे, लोकशाही मार्ग से जनहित संघटना जो है तो पूरे महाराष्ट्र में आंदोलन करेगी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फुलंब्रीत रयत शेतकरी संघटनेचे आंदोलन, तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने, तहसीलदारांना निवेदन। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेतर्फे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता फुलंब्री तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। राज्यासह मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जनावरे मृत्युमुखी पडली, अनेकांच्या घरांची पडझड झाली असून शेतात पाणी साचल्याने काढणीस आलेली पिके नष्ट झाली आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, ई-पीक नोंदणी किंवा फार्मर आयडी न झालेल्या शेतकऱ्यांना देखील सरसकट 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी तहसीलदार योगिता खटावकर यांना निवेदन देण्यात आले। या निदर्शनात मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक नागरे, जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे, जिल्हाध्यक्ष मजहर सय्यद, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश नागरे, फुलंब्री तालुका अध्यक्ष समाधान बनसोड, गुलाब पटेल, ईसा पटेल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जाहीर
महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यांचे काढणीला आलेले पिकं आणि शेत्या खंगरून गेल्या, जनावरे दगावली, यांना तात्काळ एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. तसेच या ज्यांच्या जमिनी खंगरून गेल्या त्यांचा रीतसर पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावे. आणि शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. तरी याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे आहे तर संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आम्ही आजपासून सुरू करत आहे. तरी आमची शासनास विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसा मदत मिळेल याची त्यांनी दक्षता घ्यावी. रयत शेतकरी संघटना राज्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेत. तुमचं नाव आणि पद सांग. त्रिंबक आनंद नागरे उर्फ तात्या, मराठवाडा अध्यक्ष, रयत शेतकरी संघटना. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अशासकीय अराजकता आणि कोलमडलेली कायदा सुव्यवस्था. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन. नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत असून खून, दरोडे, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर घटना सर्रास घडत आहेत. हनी ट्रॅपसारख्या बहुचर्चित प्रकरणांनाही दडपण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष व समाजकंटक जातीय तेढ निर्माण करून सामाजिक एकोपा धोक्यात आणत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. नुकतेच वडाळा नाका येथील नागसे नगर परिसरात घडलेली घटना याचे ताजे उदाहरण आहे. शेख महमूद शेख हे गेल्या 50 वर्षांपासून कुटुंबासह येथे राहत आहेत. मात्र मनपा अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता, कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता काही राजकारण्यांच्या दबावाखाली त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून बांधकाम पाडले. एवढेच नव्हे तर त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांनी शेख कुटुंबाला धमकावणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे असे प्रकार सुरू केले असून पोलिसांकडे वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. राजकीय दबावामुळे यंत्रणा निष्क्रिय झाल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात शेख महमूद यांच्या परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व परिमंडल 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच धोत्रे खून प्रकरणातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फक्त कागदोपत्री चौकशी न राहता प्रत्यक्षात कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गणेश पवार, हिना शेख, मजेदा शेख, खुशबू अंसारी, अनिल पाटिल आदि उपस्थित होते. वडाला नाका नागसेन नगर यहाँ पे हम लोग रहते हैं. 40 साल हो गए रहने के लिए, लेकिन वहाँ पे कंटिन्यूसली हम लोगों को आज 1.5 साल से तकलीफ़ दी जा रही है. वहाँ के लोकल कुछ है जो आते हैं और वहाँ से घर खाली करने के लिए बोलते हैं और कंटिन्यूसली घर में घुसते हैं, गंदे तरीके से चीज़ें बोलते हैं, इशारे करते हैं. ये बार बार हम लोग कंप्लेन देते हैं इस चीज़ के बारे में पुलिस स्टेशन में, लेकिन पुलिस स्टेशन में भी हम लोगों की बात सुनी नहीं जाती है. मल्टीपल टाइम हम लोगों ने बस वो एक NC पेपर ले लेते हैं और हम लोगों को वहाँ से भेज देते हैं. बोलते हैं हम भी इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर सकते. हम लोग हर जगह, हम लोगों ने म्यूनसिपल कॉर्पोरेशन में भी बोला कि आपने दूसरे लोगों का घर तोड़ा लेकिन उनको कॉम्पनसेशन दिया, लेकिन हमको ही क्यों नहीं देना है क्योंकि हम मुस्लिम समाज के इसलिए क्या? ये क्वेश्चन का आंसर उनके भी पास नहीं. वो बोलते हैं कि हम इसका जवाब नहीं दे सकते. तो कोई जवाब नहीं दे सकता है तो इसका जवाब हमने किसके पास से लेना चाहिए? मतलब सिर्फ एक घर मुस्लिम का देख के इतना ज़्यादा प्रॉब्लम हम लोग को क्रिएट करना है. हमारे घर में 4 फैमिली में हम लोग 4 सिस्टर्स रहते हैं और चारों के चारों लेडीज़ है. बाहर जाते वक्त
वक्त भी हम लोग को इतनी बड़ी बड़ी धमकी आती है, क्यों आखिरकार? मैं सिर्फ इतना पूछना चाहती हूँ कि क्यों हमारी कोई हेल्प नहीं कर सकता है? पुलिस प्रशासन के पास जाओ, वो बोलते हैं हम नहीं हेल्प कर सकते। नगर पालिका में जाओ, वो बोले हम नोटिस नहीं दे सकते, हम लीगल कार्रवाई नहीं कर सकते। आखिरकार क्यों? मुझे सिर्फ इतनी हेल्प चाहिए प्रशासन के पास से कि आखिरकार कब तक नासिक अनसेफ इसी तरह रहेगा? लेडीज़ की सेफ्टी के लिए इनको कुछ ना कुछ करना ही पड़ेगा। और मेरी यही डिमांड है कि जितने भी गुनहगार इसके अंदर इंक्लूडेड है, उन सबको पनिशमेंट मिलना चाहिए। हमारा जो घर तोड़ दिया था उन लोगों ने, जैसे तैसे वो घर बनाया, वहाँ पे बनाने के बाद अभी वापस से तोड़ने के लिए वो लोग बोल रहे हैं। और बार बार हम लोग ये पुलिस स्टेशन में भी जाते हैं कि ये लड़के लोग क्यों आते हैं हमारे यहाँ पे, तो उसके लिए वहाँ पे भी से हमारे को कोई हेल्प मिलती नहीं है। और जो बचा हुआ है वो भी तोड़ने के लिए हम लोग को जिद करते हैं कि ये भी तोड़ दो, और बार बार घर में घुस के तोड़ने की धमकी देते। आज खऱ्या अर्थाने आपण बघतो आहोत की फक्त नाशिक शहराची नव्हे तर या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णतः लयाला गेलेली आहे। अनेक ठिकाणी आपण जर बघतोय तर सर्वकडे कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 12 वाजलेले आहेत। परंतु आमचं सांगणं एकच आहे की एक मुस्लिम कुटुंब आहे जे वडाळा नाक्यावर राहते। वडाळा नाक्यावर राहत असताना त्यांच्या घरावर गेल्या 1-1.5 वर्षापासून सारखे काही गुन्हेगार लोक तिथे येतात। आजूबाजूच्या काही मोहल्ल्यातील काही लोक जमा होतात आणि एकत्र येऊन या घरावर प्रेशर टाकला जातो की तुम्ही घर खाली करा, अन्यथा आम्ही तुमचं घर तोडून टाकू। असं करत असताना तिथं काहीतरी स्मारक बांधायचं होतं। स्मारक बांधत असताना यांचं घराचा जो पुढचा पोर्शन होता तो विना नोटीस महानगरपालिकेने तोडून टाकलेला आहे। वास्तविक बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारची जर घर तोडायचं असेल तर त्याला काही कायदेशीर प्रक्रिया आहेत। ती शासकीय जागा जरी असली तरी समोरच्याला त्याचं म्हणणं मांडून देण्यासाठी त्याला संधी द्यावी लागते। परंतु यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही। नोटीस न येता यांच्या घरावर कारवाई करण्यात आली, घर तोडण्यात आलं। त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नव्याने घर बांधून देऊ, किंवा यांचा जो पहिला रस्ता होता पूर्वेकडचा तो बंद करून यांना पश्चिमेकडनं एक दुसरा रस्ता देण्यात आलेला आहे। आणि त्या रस्त्यावर आता यांनी 3x3चा एक जिना टाकला, तो जिना काढून घेण्यात यावा आणि तिथे आम्ही भिंत बांधू, तुमचं यांना जाण्या येण्याचा रस्तासुद्धा ठेवण्यात येणार नाही असं ते धमकावत आहेत। एवढं करून हाईट अशी आहेत की काही लोक तिथे घरापाशी येतात, यांच्याशी अश्लील चाळे करतात, यांच्यावर प्रेशर आणतात। याबाबत यांनी 112ला कॉल केला असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन जे तिथल्या मुंबई नाका पोलीस स्टेशन असेल तिथल्या PI साहेबांना यांनी जाऊन भेटलं असेल, तर यांना वारंवार 2-2 तास त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं, मात्र यांची कुठल्याही प्रकारची फिर्याद नोंदविण्यात आली नाही। आणि दुसरं असं की यांनी जर काही यांना जो त्रास झाला त्याबाबत खरं बघायला गेलं तर विनयभंगासारखे गुन्हे दाखल व्हायला हवे होते, मात्र पोलिसांनी विनयभंगाचे गुन्हे दाखल न करून घेता केवळ आणि केवळ NC सारखे गुन्हे दाखल केले आणि वरतून यांच्यावर प्रेशर आणला की ते लोक फार डेंजर आहात, तुम्ही नका त्यांच्या नादी लागू, तुम्ही तुमचं काम करा असं सांगून यांनी पोलिसांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज आम्ही इथे पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे, याच्या आधी DCP मॅडमची भेट घेतलेली आहे। DCP मॅडमने आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही याच्यात खरं काय खोटं काय याच्याबाबत आम्ही लक्ष घालू। आज पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही भेटलो असता पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला शब्द द्यायच्याऐवजी त्यांनी सांगितलं की याला पॉलिटिकल रंग देऊ नका। म्हणजे याचा अर्थ हे पोलीस प्रशासन पूर्णतः कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे की काय, याबद्दल फार मोठी शंका आणि संशय येण्याला जागा आहे। कारण काय होतं की यांचा आवाज कोणी पोहोचवत नाहीत, यांचा आवाज जो उचलतो त्याच्यावर राजकीय प्रेशर आणला जातो आहे, यांना कोणी तिथे एंटरटेन करत नाहीत। त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। परंतु आज इथे जर CP साहेबांचं असं उत्तर येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे की एक या शहराचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत यांनी यांची जबाबदारी झटकून टाकतात आणि सांगतात की बिना याच्यात पॉलिटिकल रंग देऊ नका आणि जो कंप्लेनंट त्यांनी आमच्याकडे यावे, हरकत नाही, आम्ही कंप्लेनंटला अनेक वेळेस त्यांच्याकडे पाठवलं परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। आणि जर केवळ कंप्लेनंट येऊन जर त्यांची फिर्याद घेत असेल तर यांचा आम्हाला मोठा आनंदच होणार आहे। त्यामुळे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आपण याच्यात लवकरात लवकर दखल घेऊन चांगल्या प्रकारे या गरीब कुटुंबियाला न्याय देण्यात यावा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसेल। वेळ आली तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छेडेल, मग याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील, याची नोंद घेण्यात यावी। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गोदाघाट टाळकोटेश्वर मंदिराच्या सांडव्यावर रिक्षा पाण्यात पडून इसमाचा मृत्यू। 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा क्रमांक MH15 FU 1762 रिक्षाचालक शेख हमीद अजीज वय 46 हे पुलाचा अंदाज चुकल्याने टाळकोटेश्वर येथे सांडव्यावर जाऊन अंदाज न आल्याने रिक्षा पाण्यात पडून अडकून गेली। पण रात्रीची वेळ असताना शेख हमीद अजीज यांना मदत न मिळाल्यामुळे ते रिक्षातच अडकून त्यांचा मृत्यू झाला।
सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ अग्निशामक दलाला कळवले असता अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, लीडिंग फायरमन संदीप जाधव, ट्रेनी फायरमन प्रणव बनकर, ऋषिकेश जाधव आणि स्थानिक जीवरक्षक नरेंद्र जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम हे घटनास्थळी दाखल होऊन रिक्षा आणि मृतदेह बाहेर काढला. शेख हमीद अजीज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मालेगाव तालुक्यातील सासवहाळ शेतकऱ्यांचे पंचनाम्याकरिता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान, सासवहाळ शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी. बातमी मालेगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचे सासवहाळ गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपली पिके मुसळधार पावसामुळे नष्ट झाल्याचे निदर्शनास आणून देत अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन दिले आहे. निवेदनात सांगितले आहे की गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कपाशी, कांदे, मका, बाजरी व इतर पिकांचे नुकसान झाले असून कपाशीचे पीक लाल व पिवळे झाले आहे. तसेच फुलपगडी व कैरी गळत आहे. शेजारील पाडळदे व रोजे गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी सासवहाळ गावात अद्याप कोणतेही पंचनामे झालेले नाही. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांना विनंती केली असता अधिकारी म्हणाले की वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतरच पंचनामा होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचनाम्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. सासवहाळ ग्रामपंचायत सरपंच सोमंगला भगवान जाधव, शेतकरी साहेबराव जाधव आणि 30 ते 40 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी निवेदनावर सही केली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातला तोंडाशी आलेला घास संपत चालल्याने पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होणे आवश्यक आहे. आता सासवहाळ शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या बाबतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता निर्णय घेतला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनवणे बोलतोय. माझे क्षेत्र जे हेर सगळी पाणीनं धरण फुटून ते सगळं सारखं जमीन दोष झालेले, तर मला थोडीशी मदत पाहिजे सरकारकडून, ही आमची विनंती आहे. हां बोला. मालेगाव तालुक्यातील शेजवाळ इथला शेतकरी असून मी माझ्या शेतात किंवा आपल्या पूर्ण परिसरात पाण्याचं अपार म्हणजे असं खूप नुकसान झालं आहे, पण आजपर्यंत कुठल्याही याची दखल घेतली नाही. कुठलाही अधिकारी येऊन आपल्या चौकशी काही त्याची झाली नाही, तर चौकशी करण्यात यावा अशी मी 2 शब्द बोलून संपतो. मी खलाने गावातून बोलत आहे आणि सायन्य मंडळमधून बोलत आहे. विषय असा आहे, खूप गंभीर आहे, कारण शेतकऱ्याचं म्हणजे आज पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर शासन असं म्हणत असेल की बा सायन्य मंडळ बसत नाही, का बसत नाही, तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा. आणि जे आज माझा एक विषय असा महत्त्वाचा आहे, आम्ही ज्यावेळेस विमा भरला आहे त्यावेळेस शासनाने आम्हाला सांगितलं जे विमा भरतील त्या लोकांची दखल घेतली जाईल, परंतु आम्ही विमा भरून सुद्धा दखल तर नाहीच आहे. पण आज रोजी संपूर्ण शेतकऱ्यांचं इतकं म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी अतिशय खराब झालेली आहे. कारण त्याचे स्वप्न फार मोठे होते, परंतु स्वप्न सर्व बंगले. आणि शासनाकडे एकच विनंती आमची की आमची जी 100% नुकसान भरपाई द्यावा, ती मी अशी शासनाला हात जोडून विनंती करतो. आणि 2 शब्द. जवळजवळ 1 महिन्यापासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. वर शासन म्हणतं, मुख्यमंत्री म्हणतात की प्रत्येकाचे शेतकऱ्याचे पंचनामे करा. आणि आमच्या सासवहाळ गावातील कृषी सहाय्यक, तलाठी यांना सर्वांना सांगितलं, पण ते म्हणतात की अजून आपल्या झोडगा जो गट आहे त्या गटामध्ये मशीन पाणी एवढं दाखवत नाही, पाणी कमी दाखवत आहे. पण आमचं सर्व शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की ते मशीनच खराब आहे. जर आमच्या गावाच्या बाजूला पाडळदे, रोजे ह्या गावांना 108 मिली पाऊस पडतो आणि आमच्या सासवहाळला 56 मिली तो कसं काय पडतो. उलट त्यांच्यापेक्षा आमच्या गावातील पिकं आजही येऊन बघा तुम्ही, पूर्ण पिकं लाल झाले आहेत, कपाशा खराब झाल्या, कांद्यांचे जवळजवळ बरं लोकांचे कांदे वाहून गेले आणि मक्का या पिवळ्या पडलेल्या आहेत. पण हे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आणि पंचनामे करण्याचा आदेश त्यांना मिळत नाही. तरी आज आम्ही सर्व सासवहाळीतील शेतकरी जमलो आणि चला काय तहसीलदारांना मागे पण आम्ही एकदा बोललो होतो, पण आता आज अकबर साहेब, तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना
लेखी निवेदन देऊ आणि त्याच्यासाठी पंचनामे करण्यासाठी त्यांना हे करू. पण एक पंचनामे का होत नाही? जर सर्व तालुक्यात होत आहे, आजूबाजूच्या खेड्यांना होत आहे, पण आमच्या या 4-5 गावांना पंचनामे होत नाही, तरी तात्काळ हे पंचनामे झाले पाहिजे अशी आमची आज विनंती आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अजितदादा आता तरी पावताल का? लिंबा गणेश दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे फोटो सेशन, पण रस्ता दुरुस्तीत प्रशासनाचे दुर्लक्ष. डॉक्टर गणेश ढवळे. बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्याने गेल्या 15 दिवसांपासून या मार्गावरील वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या वाहतुकीच्या अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ पाहणी करून फोटो सेशन करून निघून जात आहेत. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे सुरू न झाल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला आहे. अखेर आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत अजितदादा आता तरी पावताल का? आम्हाला रस्ता मिळेल का? असा थेट सवाल उपस्थित केला. 14 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसात हा रस्ता व पूल खचून वाहतूक ठप्प झाली. 15 सप्टेंबरला तलाठी गणपत पोद्दार व ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. 19 सप्टेंबर रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थळ पाहणी करत बांधकाम विभागाला पत्र दिले. त्यानंतर 23 रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून 2 दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन घेतले. तरी देखील काम सुरू न झाल्याने आज ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः 25 सप्टेंबर रोजी बीड दौऱ्यात खचलेले रस्ते व तुटलेले पूल तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आदेशानंतरही 6 दिवस उलटून गेले तरी कामास सुरुवात झालेली नाही. निदान या आंदोलनामुळे तरी प्रशासन खडबडून जागे होईल का, असा संतप्त सवाल डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थित केला. या आंदोलनात संजय घोलप, ॲडव्होकेट गणेश वाणी, मधुकर जाधव, मनोहर वाणी, सखाराम घोलप, दत्तात्रय ढवळे, सोपान वाणी, प्रकाश ढवळे, शहाजी वाणी, सोनाजी घोलप, तानाजी वाणी, धीरज वाणी, सूरज वाणी, लहू घोलप, जनार्दन वाणी, अक्षय घोलप, विशाल घोलप, राजेंद्र वाणी, बबलू बागल, उमेश वाणी आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. तालुक्यातील लिंबा गणेश गावातील लिंबा गणेश ते बोरखेड हा रस्ता 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खचला, पूल वाहून गेला. त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले. त्याचबरोबर 19 तारखेला आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले. त्यांनी पाहणी केली, फोटो सेशन केलं, त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं. त्यानंतर लिंबा गणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून 23 सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला. तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 2 दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. आता त्यालाही 8 दिवस उलटून गेले. अजितदादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते 25 तारखेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे, लोकांची अडचण आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी. या घटनेला आता 5-6 दिवस उलटून गेलेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही. म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखादे झोपलेलं आहे. बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या लिंबाणीतील शेतकऱ्यांनी, जे दूधधारक शेतकरी जे आहेत, त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो. त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आदिवासींच्या कवचयुक्त संविधानिक आरक्षणावर हल्ला. पुसद येथे भव्य आदिवासी अलगुलान मोर्चाला जनसागर. बातमी पुसद येथून. आदिवासींना अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानिक कवचकुंडल आहे. मात्र राज्य शासनाने या कवचकुंडलाला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये भर म्हणून इतर जातीची घुसखोरी आदिवासी समाजावर अन्यायकारक होईल अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली. त्यांचा तीव्र बिमोड करण्यासाठी आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चाला पिवळा जनसागर उसळला. तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली धगात आहे. बंजारा समाज, धनगर समाज आणि आता आदिवासी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव मोहीम चालवलेली आहे. आपण बघू शकता
आदिवासी हे संविधानिक आरक्षण असल्यामुळे आदिवासीच्या आरक्षणावर घाला या उद्देशाने पुसद शहरामध्ये, कारण यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि पुसद शहरामध्ये आज 30 तारखेला उलगुलान आदिवासी सकल समाजाच्या वतीने मोर्चाची हाक दिलेली आहे। आपण बघू शकता ही दृश्य आज या आदिवासी समाजाच्या वतीने पुसद शहराच्या या जिनिंग मैदानावरती पिवळं या ठिकाणी पिवळा आणि निळ्या ध्वजाने असा आच्छादित झालेला हा प्रकार आपण बघू शकता। आज या पुसद शहरामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशा उलगुलान मोर्चाचं या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चाला संपूर्ण आदिवासी समाज या पुसद शहरामध्ये आज पिवळं आणि निळं वादळ आपल्याला भगवं दिसते, कारण आदिवासींनी आरक्षण बचाव मोहिमेसाठी आज पुसद शहरामध्ये या ठिकाणी उलगुलान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण आज हे काही आपला हक्क सांगायले फक्त या शासनाला आमचा आजच्या या सकल आदिवासी मोर्चाच्या आयोजनातून फक्त इशारा आहे की तुम्ही जर आदिवासी समाजाच्या आरक्षणाला, आदिवासी समाजाच्या हक्काला जर तुम्ही नख लावण्याचा प्रयत्न केला तर आज फक्त पुसद पेटलंय, याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र आणि भारत अखंड भारतातले आदिवासी एकत्र होऊ आणि जे आदिवासीच्या हक्क आणि अधिकारावर जे गदा आणतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही पेटून उठू, एवढंच आम्ही आजच्या या मोर्चाच्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, पुसद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये गोदावरीला पूर, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन, मात्र आपत्ती व्यवस्थापन रामभरोशावर। सलग 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागली असून गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे। त्यामुळे दुतोंड्या मारुतीसह रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। जुन्या नाशिकमधील सोमवार पेठेतील जुनावाडा कोसळला, मात्र जीवितहानी टळली। पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलांवर मोठी गर्दी केली होती। आपत्ती व्यवस्थापन मात्र ठिकठिकाणी दिसून आले नाही। स्थानिक नागरिकांनी गोदाघाटचे आपत्ती व्यवस्थापन रामभरोशावर आहे का असा सवाल उपस्थित केला। नागरिकांनी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणीही केली आहे। पाहुयात पुढील बातमी। नांदगावच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोरठाण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मका, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात बुडाले असून त्यांचे स्वप्न पावसाने उद्ध्वस्त केले। शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे यंदा तरी त्वरित मदत व्हावी। पाहुयात पुढील बातमी। अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर पावसाने जलमय, नागरिकांचा सवाल, आमचा वाली कोण? नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात नाले तुडुंब भरून पाणी घरात शिरले। उघडी चेंबर आणि पाण्याने भरलेले विजेचे रोहित्रे यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आम्ही कर भरतो पण वेळ आली की प्रशासन दृष्टीआड होते असे म्हटले। परिसरातील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे घरात राहणे कठीण झाल्याचे सांगत तातडीने स्वच्छतेची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। खुलताबाद तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, शेतमालाचे मोठे नुकसान। गेल्या रात्री तब्बल 8 तास झालेल्या पावसामुळे खुलताबाद तालुक्यात हाहाकार माजला। घरांच्या उंबरठ्यांपर्यंत पाणी पोहोचले। शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे। मात्र या पावसामुळे गिरिजा मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील धरणे भरली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। हवामान खात्याने आणखी 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाल्याची व्यथा व्यक्त केली आहे। पाहुयात पुढील बातमी। वळण रस्त्यावर चिखल, किनवट रस्ता बंद, शालेय विद्यार्थ्यांचे हाल।
धानकी टेंभुर्धरा पुलाच्या बांधकामादरम्यान मलबा रस्त्यावर टाकल्यामुळे किनवट मार्ग चिखलमय होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. उमरखेड किनवट बससेवा बंद असल्याने विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. नागरिकांनी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांचेही हाल होत असून माल बाजारात नेता येत नाही. पावसाळ्यापूर्वी नियोजन झाले असते तर आजची वेळ आली नसती अशी टीका ग्रामस्थांनी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शाळांना उद्या सुट्टी. हवामान खात्याच्या येलो अलर्ट नंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 29 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नद्यांनी इशारा पातळी गाठल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय पालकांनी स्वागतार्ह म्हटला आहे. मात्र ग्रामीण भागातील शिक्षकांनी सुट्टीनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास घ्यावे लागतील असे सांगितले. पाहुयात पुढील बातमी. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे 8 फुटांनी उघडले. गोदावरी खोऱ्यात सतर्कतेचा इशारा. सलग पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सर्व 27 दरवाजे 8 फुटांनी उघडण्यात आले. तब्बल 2,26,000 क्युसेक पाणी गोदावरी सोडण्यात आले आहे. पैठणसह नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले आहे. गावातील तरुण स्वयंसेवकांनी प्रशासनाला मदत सुरू केली असून नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार सतर्क केले जात आहे. पाहुयात पुढील बातमी. देवणी तालुक्यात अतिवृष्टी, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा दौरा. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सिंदीकामठ, गौंडगाव, विजयनगर, लासोना, धनेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. ग्रामस्थांनी शेतमालाचे नुकसान लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी हातावरचे पीक गमावल्याने मुलांच्या शिक्षणाविषयी ही चिंता व्यक्त केली आहे. पाहुयात पुढील बातमी. लिंबा गणेश रस्ता अद्याप दुरुस्त नाही. ग्रामस्थांचा संताप. नेते फोटो काढतात पण काम करत नाही. बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता मुसळधार पावसामुळे खचून वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक आमदार व अधिकारी साईट व्हिजिट करून फोटो सेशन करून गेले, मात्र दुरुस्ती सुरू झाली नाही. ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत फक्त आश्वासन, काम काहीच नाही अशी प्रतिक्रिया दिली. आजारी रुग्णांना दवाखान्यात न्यायचे असेल तर ट्रॅक्टर गाड्यांचा आधार घ्यावा लागतो असेही ग्रामस्थांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्री पोलीस ठाण्याचा सन्मान. लोक अदालतीत सर्वाधिक केसेसमध्ये शिक्षा. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत फुलंब्री पोलीस ठाण्यातील तब्बल 37 केसेसमध्ये शिक्षा झाली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस तर्फे फुलंब्री पोलीस ठाण्याला दुसरा क्रमांक मिळाला. अप्पर पोलीस अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते साळवे मॅडम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास वाढल्याचे मत नोंदले गेले. यानंतर पोलीस दलातील इतर ठाण्यांनाही अशा उपक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आम आदमी पार्टीचा रुग्ण मोर्चा. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निवेदन. बातमी बीड येथून. गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस या पिकांचे उत्पादन बाधित झाले असून शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार आणि कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा,
शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत तातडीने जाहीर करावी. सर्व पीक कर्ज, शेती कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा. पारदर्शक पंचनामे करून मदतीचे वाटप करावे. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने व न्याय पद्धतीने करावी. पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे. या प्रकारच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच नेत्यांनी पंजाबमधील उदाहरण देत सांगितले की तेथे आम आदमी पार्टी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत दिली होती. महाराष्ट्रातही तीच मदत तात्काळ द्यावी हीच आमची मुख्य मागणी आहे. या मोर्चात आमचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, महाराष्ट्र किसान सभेचे कॉम्रेड डी.जी. तांदळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे गणेश नाईकवाडे, रिपब्लिकन पक्षाचे दत्तात्रय वेंकटी, सविंदर मल, बीड शहर बचाव मंचाचे नितीन जायभाय, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, तालुकाध्यक्ष कृष्ण जगताप, अजून खान, रफिक पठाण, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मोरे पाटील, मिलिंद पाळणे, शहर सचिव कैलासचंद्र पालीवाल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 10 ते 15 दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे. ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत. मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले. सगळ्यात मोठं नुकसान झालेले फळबागांचं. त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाही. अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं. तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली. मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे. शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे. ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुग्ण घेऊन आलेलं आहे. जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या त्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. संपूर्ण कर्जमाफी. संपूर्ण कर्जमाफी. शेतकऱ्यांना 7/12 कोरा. शेतकऱ्यांना 7/12 कोरा. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना 7/12 कोरा. शेतकऱ्यांना 7/12 कोरा. ओला दुष्काळ. ओला दुष्काळ. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई. ओला दुष्काळ. ओला दुष्काळ. जबाबदार राज्य सरकारचा. जबाबदार राज्य सरकारचा. जबाबदार राज्य सरकारचा. अरे कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री नगरपंचायत अलर्ट मोडवर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फुलंब्रीत रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट व इतर साहित्य तयार. बातमी फुलंब्री इथून. फुलंब्री शहरात मुसळधार पावसामुळे फुलंब्री नगरपंचायतने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विशेष कक्ष स्थापन केले आहे. जिल्हास्तरीय अग्निशमन बळकटीकरण योजनेअंतर्गत नगरपंचायतकडे एक रेस्क्यू बोट, 8 माणसांसाठी लाईफ जॅकेट, लाईफ रिंग व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सध्या सोसायटी परिसरातील पूल आणि पीरबादी जवळील पूलवरील नळकांठ्यांमध्ये
अडकलेली लाकडे व फांद्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढून नदीचे पाणी सुरळीत मार्गाने वाहू लागले आहे. तसेच गिरिजानगरमध्ये साचलेले पाणी सफाई कर्मचाऱ्यांनी काढले आहे. नगरपंचायतने नागरिकांना विनंती केली आहे की पूरपरिस्थितीविषयी मदत हवी असल्यास किंवा आपत्कालीन माहिती असल्यास कार्यालय अधीक्षक प्रमोद तुपे किंवा गजानन तावडे 92 70 45 33 33 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच फुलमस्ता नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून वाहतूक करू नये व प्रवास टाळावा. नगरपंचायत कार्यालयाने नागरिकांना मदत कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यात पुराचे सावट. जायकवाडी आणि दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क. बातमी मराठवाडा इथून. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिनांक 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला असून यामुळे जायकवाडी व दुधना प्रकल्पातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आज रात्रीपासून जोरदार पावसामुळे खुलताबाद तालुक्यातील एसा गावचे धरण ओव्हरफ्लो झाले असून गिरजा नदीला पाणी वाढल्याने वैजापूर तालुक्यात लोणीखुर्द गावात पाणी घुसले. वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार व कोन्हुरी गावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. किल्लारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाची श्रद्धांजली. पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना. दिनांक 30 सप्टेंबर 2025 औसा तालुक्यातील किल्लारी येथील 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी यावेळी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृती जपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मृतिवनात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी आनंद निरगणे, किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिशोर अंजना नदीत 10 वर्षीय मुलगा वाहून गेला. प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम, सुरक्षित पुलाची मागणी तीव्र. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवर दिनांक 29 रोजी सोमवार रोजी दुपारी येथे एक दुर्दैवी घटना घडली. एक 10 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून श्रावण निवृत्ती मुकासे वय 10 वर्ष, शफेपूर हा 4थीतील निरागस विद्यार्थी आमराई रस्त्यालगतच्या पुलावरून जात असताना तो जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मुलाचा शोध सुरू असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही त्याचा शोध लागला नव्हता. याआधीही भारंबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती. मात्र या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हस्ता ते नाचनवेल व कोळंबी भारंबा तांडा, पळशी बुद्रुक, पळशी खुर्द, श्रीकृष्णनगर, शफियाबाद ते भिलदरी दरम्यान सुरक्षित पुलांचा अभाव असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून लहान मोठे नदी नाले पार करून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पिशोर येथे बाजारासाठी यावे लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून अंजना नदीवर तातडीने सुरक्षित पूल उभारण्याची जोरदार मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.